यार आता मी इथे डीएम मध्ये आलो होतो आणि डीएम मधनं हे कोकोनट वॉटर घेतलं आणि काउंटरवरती गेलो तर बिलिंग करता करता मी असं बघितलं की माझ्या पुढे एक जण होता. तर माझ्या मते तरी तो आपला देशीच व्यक्ती होता. तर त्यांनी काहीतरी कांड केला आणि या विषयावरती मी व्हिडिओ यासाठी बनवतोय कारण की हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सिरियस पण आहे. तर ऍक्च्युली त्या स्टुडंटनी सेल्फ बिलिंग केलं होतं आणि सेल्फ बिलिंग केल्यानंतर आपल्याला तसं इथं कोणी चेक नाही करत. म्हणजे आपल्याकडे जसं सिक्युरिटी गार्ड वगैरे असतं तसं इथं सिक्युरिटी गार्ड नसतं. पण त्यांनी एका मोठ्या पिशवीमध्ये सगळं सामान घेतलं, ते सामानाचं बिलिंग केलं आणि त्याच्या सामानाचं बिलिंग झाल्यानंतर परत चेकिंग झाली. तर चेकिंग मध्ये असं कळलं की त्यांनी एक्स्ट्रा सामान टाकलंय जे बिलमध्ये आलंच नाही. आता मला हे नाही माहिती की त्यांनी बिलिंग केल्यानंतर एक्स्ट्रा सामान ऍड केलं आणि मग कल्टी मारायचा विचार करत होता की नाही. बट आता त्याला तो मागे घेऊन गेलाय आणि मागे घेऊन जाऊन आता आय थिंक ते परत चेक करतील. आता त्याच्याबरोबर काय होईल ते मला माहित नाही. मी काउंटरवरती जेव्हा बघितलं तर ते चेकिंग वगैरे परत करतील, त्याला बिल पे करायला लावतील. आणि ही गोष्टीवरती व्हिडिओ मी यासाठी बनवतोय की इथे खूप सारे लोक येतात, माझ्यासारखे खूप सारे असतात स्टुडंट्स किंवा जॉब प्रोफेशनल, ज्यांना ह्या गोष्टी माहित नसतात. ही गोष्ट प्लीज करू नका बिकॉज ही गोष्ट खूप सिरियस आहे आणि हा एक लिगल ऑफेन्स पण तुमच्या अगेन्स्ट नोट होऊ शकतो. आणि असं नाही की आपल्यासारखं इथे सॉरी वगैरे बोलून काहीतरी मॅटर सॉल्व्ह होऊ शकतो. मी स्वतः बघितलं, डोळ्यांनी बघितलं की त्याच्याकडे एक्स्ट्रा सामान होतं ज्याचं बिल त्यांनी पे केलं नाहीये. आता तो जो मुलगा होता तो स्टुडंट होता आय गेस, त्याच्याकडे पैसे वगैरे नसतील, काय असेल त्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो. प्रॉब्लेम काही असेल बट प्लीज इथे अशा गोष्टी करू नका. आपल्याला असं वाटतं की इथे कोणी बघत नाहीये बट कॅमेराज आहे आणि ते लोकांना कळतं लगेच. सो माझा पॉईंट एवढाच आहे की इथे आपण आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करतोय आणि अशी कुठलीच गोष्ट करू नका ज्याच्याने आपल्या इंडियाचं नाव खराब होईल आणि तुम्ही पण लिगॅलिटीमध्ये फसून रिपोर्ट होऊ शकता. सो प्लीज बी अवेअर अँड प्लीज टेक केअर.